हॅलो, हा, कोण आहे? मी पत्रकार तुषार खरात बोलतो मॅडम. एक मिनिट. हॅलो. हा, बोला की. हा, काय नाही, मी बघायला आलो होतो इथं रस्त्याने, तर हे बाग दिसली म्हणून मी आलो. बर 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 बर. तेच म्हणलं कोणतरी आले, ते म्हटलं कोण आले ती माहिती नाही, म्हटलं बोलण्यासाठी. हो हो, नाही मी इथं आलो होतो, तर हे बघितलं म्हणून मी आतमध्ये आलो. मला माहित नव्हतं कोणाचं आहे ते. हा हा. हां, ते त्यांनी सांगितलं, तुमचं नाव सांगितलं. बर 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 बर. ठीक ठीक आहे, ठेवू का फोन? ओके. ओळखतच नाही इथं, तर ते तहसीलदार मॅडमची बाग म्हणून ओळखलं जातं. नाही, ती माझी बाग आहे. हा. काय तहसील मॅडमची माझी बाग आहे, आणि तुम्ही मला फोन करायचा ना गाड्याला विचारून. हां, ते तहसीलदार मॅडमचाही फोन आला होता. त्या काय बोलल्या नाहीत आम्हाला. ते काय असू दे, माझी बाग आहे, तुम्ही मला काय नाही फोन केला? तहसीलदार मॅडम काय नातेवाईक आहेत का तुमच्या? तुम्हाला काय करायचं, तुम्ही मला सांगा. तुम्ही आमची बाग आहे, मोहर लागलाय, तर नजर लागते, आम्ही फोटो नाही काढत, काय नाही करत. तुम्ही कसं काय करू शकता? तसं चुकीचं आहे ना ते. तुम्ही परवानगी नाही नाही, घेतली पाहिजे. नजर लागते की नाही आम्हाला माहित नाही. आम्ही विज्ञान युगात नुसार, म्हणजे आता हे विज्ञान युग आहे, ह्याच्यात काय अंधश्रद्धा वगैरे अशा काय पाळल्या जातात मला नाही. आम्ही खूप सांभाळतो, छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सांभाळत असतो. बर. नजर लागते लोकांची. पण काय नाव साहेब तुमचं? तुम्ही तिथून असं नाही करायचं, तुम्ही ते डिलीट करा. मला ते योग्य नाही, नाही. नाही. तुम्ही माझी परवानगी नाही घेतली. नाही नाही, डिलीट साहेब माझ्या विरोधात सुप्रीम कोर्टात कोणी केलं तरी मी डिलीट कधी करत नाही. मी काय डिलीट करेन? सुप्रीम कोर्ट वगैरेचा काही संबंध नाही. माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे. माझ्या पर्सनल प्रॉपर्टी मध्ये कसे काय येऊ शकता तुम्ही? परवानगी. नमस्कार, लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आताच थोड्या वेळापूर्वी एका ठिकाणी जाऊन आलो. म्हणजे तुम्ही बघू शकता, हे पाठीमागे ना अतिशय ओसाड भाग आहे, आणि इथं माळरान, डोंगर, पर्वत, खडकाळ, मुरमाड अशी ही जमीन आहे. आणि असं असलं तरी इथून काही 1-2 किलोमीटर अंतरावर एक अशी जागा होती की जिथं हिरवागार बगीचा फुललेला होता. आणि मी त्या ठिकाणी गेलो होतो, आणि जाणीवपूर्वक गेलो होतो, कारण तो बगीचा कुठल्या शेतकऱ्याने त्याच्या मेहनतीने वगैरे फुलवलेला नव्हता. तर तहसीलदार मॅडम बाई माने या तहसीलदार आहेत, ते आणि त्यांचे पती, त्यांचं नाव बहुधा पाटील असं आहे. तर या दोघांनी जे काही बाई मॅडम यांनी तहसीलदार असतानाचा जे काही दुरुपयोग केलेला होता, त्या दुरुपयोगातून ती साधारण 50 एकर जमीन त्यांनी तिथं घेतलेली आहे. त्याच्यामध्ये माती भरलेली आहे. मातीसुद्धा म्हणजे जे वाळू माफिया होते त्या तहसीलदार मान तालुक्याचे असताना त्या वाळू ट्रक पकडायचे, आणि ते जे वाळू ट्रक आहेत त्यांना शिक्षा म्हणून त्या तिथं तलाव्यातले जी सुपीक जमिनीसाठी आवश्यक असलेली जी माती आहे, गाळ आहे, तो तिथं आणून टाकायला लावायच्या. आणि अशा ह्याच्यातून त्यांनी ती जमीन फुलवलेली आहे. अनेक तहसीलदार कार्यालय अंतर्गत असलेले कोतवालसारखे जे कर्मचारी आहेत त्यांना तिथं त्यांनी जबरदस्तीने कामाला पाठवायच्या. त्यात कुणी काम नाही केलं तर त्याला सस्पेंड सुद्धा करायच्या. अशा प्रकारची मला माहिती मिळालेली आहे. आणि हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे त्यांचा आता त्या खटाव तालुक्यात तहसीलदार आहेत, आणि त्यांचा एक कर्मचारी लाच घेताना सापडलेला आहे, आणि त्याच्यामध्ये या बाई मॅडम यांचा सुद्धा सहभाग आहे. अशा पद्धतीचा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मांडणी केली होती, तशा पद्धतीची बाजू मांडली होती न्यायालयामध्ये. त्यामुळे न्यायालयाने अटकपूर्व जामीन बाई माने तहसीलदार यांचा सुद्धा रद्द केलेला आहे. आणि मग त्यांच्या भ्रष्टाचाराच्या हे कहाणीचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही ही जमीन बघायला आलेलो होतो. या ठिकाणी अनेक प्रकारची फळझाडं आहेत. 50 एकर ही जमीन आहे. तिथं एक सिमेंट कॉन्क्रीट मधलं भारतातलं पहिलंच असं शेततळ आहे. म्हणजे किती पैसा यांच्याकडे आला असेल. आणि त्या ठिकाणी त्यांनी ते बाग फुलवलेली आहे. म्हणजे अन्य कुठल्या शेतकऱ्याने इतकं चांगलं केलं असतं तर त्याचं फार कौतुक वाटलं असतं, परंतु म्हणजे यांनीही केलं असतं स्वकष्टातून तर यांचंही कौतुक वाटलं असतं. परंतु त्यांनी ते गैरप्रकार केले. म्हणजे गैरप्रकार म्हणजे इतके प्रचंड गैरप्रकार तिथं केलेले आहेत. म्हणजे तिथं विजेचा जो खांबा आहे ना, त्या विजेच्या खांबावरून सुद्धा त्यांनी चोरीची लाईट घेतलेली आहे. अशा पद्धतीचे अनेक गैरप्रकार आहेत. म्हणजे ज्यावेळी त्या मान तालुक्यात तहसीलदार होत्या त्यावेळी त्या काळात त्यांनी काय केलं होतं, तर जे रेशनिंगवाले होते, दुकानवाले सगळे, त्यांच्याकडून त्या धान्य घ्यायचे, आणि त्या त्यांनी पक्षी पाळलेले आहेत. कोंबड्या आहेत, बदकं आहेत, वेगवेगळ्या जातीचे पक्षी आहेत, कबूतर आहेत. त्यांना खाण्यासाठी म्हणून त्या तिथं धान्य पाठवायच्या. त्याच्यानंतर रॉकेल त्या रेशनिंगवाल्यांकडून घ्यायच्या जबरदस्तीने, आणि त्या रॉकेलचा वापर त्यांनी इंजिनासाठी वगैरे केला जायचा. त्याच्यानंतर तर हे जे काही सगळं त्यांचा जो गैरप्रकार आहे, आम्ही तिथं गेलो, ते पाहिल्यानंतर त्या तहसीलदार तिथला जो कर्मचारी होता, त्या कर्मचाऱ्याने लगेच तातडीनं तहसीलदार मॅडमना फोन केला. त्यांनी माझ्याशी विचारलं. त्यांना मी सांगितलं, मी तुषार खरात पत्रकार आहे, आणि मी इथं
आलोय. तर माझं नाव ऐकल्यानंतर कदाचित त्या काय बोलावं असं त्यांना कळलं नसेल. त्या काय फार मला काय बोलल्या नाही, त्यांनी विरोधी केला नाही, परवानगी दिली नाही, विरोधी केलं नाही. परंतु आम्ही तिथलं बरंचसं तिथल्या ज्या बागा आहेत, ती जमीन आहे, तिथलं बऱ्यापैकी शूटिंग केलं. त्यानंतर पाटील नावाच्या ग्रस्ताचा फोन आला त्यांच्याच कर्मचाऱ्याच्या फोनवर आणि माझ्याशी ते बोलत होते. बहुधा ते तहसीलदार मॅडमचे पती होते आणि ते मला आश्चर्य वाटलं एखाद्या अधिकाऱ्याच्या घरचे लोक अशा चुकीच्या पद्धतीने चुकीचा शब्द प्रयोग करून बोलतात. म्हणजे ते मला म्हणत होते की तुम्ही फोटो का काढले, आमची का परवानगी का घेतली. तर परवानगीचा विषय काय, हा पर्यावरणातला भाग आहे. तिथं जर कुणी काही काम केलेलं असेल, चांगलं असेल, वाईट असेल, तर ते पत्रकाराचं काम आहे आणि पत्रकाराचं हेच तर खरं काम आहे. काही भ्रष्टाचार होत असेल, घोटाळा होत असेल, चांगलं काही होत असेल तर तिथं जाणं, न डगमगता जाणं ते आणि ते लोकांसमोर आणणं हे पत्रकाराचं काम आहे. त्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि हे महाभाग जे आहेत पाटील नावाचे, तर त्यांना पत्रकारिता कशाशी खातात याचा काही माहीत नसेल. तर त्यांनी ते मला बोलत होते ते डिलीट करा. तर मी त्यांना सांगितलं मी काही डिलीट करणार नाही. तर ते आक्षेप घेत होते, तुम्ही माझी म्हणे वैयक्तिक ती जागा आहे. मी म्हटलं वैयक्तिक जागा तुमची आहे की तहसीलदार मॅडमची. तर ते ओळख सांगायला तयार नव्हते की तहसीलदार मॅडम आणि हे दोघांचं काय म्हणजे नातं आहे, ते त्यांचे काय नातलग आहेत का मी विचारलंच होतं. तर ते काय सांगायला तयार नव्हते आणि ते बोलले की तुम्ही आलाच कसं काय आमच्या ह्या खाजगी ह्याच्यामध्ये. खरं तर ते रस्त्याच्या कडेला ते जमीन आहे आणि जायला काहीच हरकत नाही. उलट तरी आनंदाने स्वागत करायला पाहिजे होतं माझं की आमची ही बाग बघायला तुम्ही आलात म्हणून. तर आणि मूर्खासारखे, अत्यंत मूर्खासारखे, बावळटासारखे ते काय बोलले की तुम्ही तिथं आल्यामुळे आमच्या आंब्याला मोहर आलेला आहे आणि त्याला तुमची नजर लागेल. तर आपण विज्ञान युगामध्ये राहतो आणि असले अंधश्रद्धाळू विचार ते मला सांगत होते. तर मला हसू आलं आणि गंमत वाटली की त्यांना पत्रकारिता काय असते ते काही अजून माहीत नाही, त्यांना समजलेलं नाही. तर ते बहुधा ते जे काय माझ्याशी फोनवर बोलले ते कॉल रेकॉर्डिंग सुद्धा झालं असावं. म्हणजे कारण ते आमचं व्हिडिओ शूटिंग चालू असतानाच त्यांचा फोन आला. त्याच्यामुळे ते जे काय बोलले ते बहुधा त्याच्यात झालं असेल. ते आपण बघू, जर रेकॉर्डिंग झालं असेल तर प्रेक्षकांना सुद्धा ते मजेशीर संवाद ऐकायला मिळेल. परंतु आम्हाला एक चांगलं समाधान आहे की पत्रकार म्हणून आम्ही आज एका अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचारातून त्यांनी जमवले तिथं जे काही शेत जमीन फुलवलेली आहे हे आम्ही प्रेक्षकांच्या समोर आणत आहोत. त्याच्यावर प्रेक्षकांनीच विचार करावा. आणि सर्वात महत्त्वाचं की हे मी इथं आलो आहे हे समजल्यानंतर अनेकांचे मला फोन आले होते ह्या मान आणि खटाव तालुक्यातील लोकांचे. आणि त्यांनी फार आग्रह केला की तुम्ही निर्भीड पत्रकारिता करता तर तुम्ही आलाच आहात तर बाई माने यांचं जो घोटाळा आहे तो तुम्ही आवर्जून काढा. आणि खरं सांगायचं तर मी आतमध्ये गेल्यानंतर ते बाग बघितल्यानंतर मला थोडंसं त्यांच्याबद्दल कौतुक वाटलं की इतकं चांगलं त्यांनी काम केलेलं आहे. परंतु जे पाटील नावाचे जे ग्रस्त आहेत ते इतके उर्मट, उद्धट आणि कोणाशी कसं बोलावं याची अक्कल नसलेले हे महाभाग आहेत. ते उर्मटपणे मला बोलत होते. त्यांनी जर माझा यूट्यूब चॅनल या अगोदरचा बघितला असता तर त्यांनी हे धाडस केलं नसतं माझ्याशी अशा पद्धतीने उर्मट पद्धतीने बोलण्याचं. आणि तुम्ही इथं का आला असा जाब विचारण्याचा हा त्यांना अधिकार नाही. कारण याचं कारण असं की जरी तुमची ती खाजगी जमीन असली तरी ती पर्यावरणाचा एक भाग आहे आणि तिथं पत्रकार जाऊन शूटिंग करू शकतो. त्यासाठी काही तुमच्या परवानगी घ्यायची गरज नाही. म्हणजे कुणाचा भ्रष्टाचार काढण्यासाठी परवानगी घ्यायची गरज नाही. भ्रष्टाचार हे पत्रकार त्यांच्या कौशल्यानुसारच काढत असतात. आणि आम्ही आमच्या कौशल्यानुसार आम्ही आतमध्ये जाऊन ते सगळं शूटिंग केलं. आमचा कंटिन्यू व्हिडिओ चालू होता. आम्ही काही त्यांच्या कुठल्या गोष्टीला हानी पोचेल असं काही आम्ही काही केलेलं नाही. जे आहे जे दिसतंय ते व्हिडिओमध्ये आम्ही कॅमेरामध्ये कैद केलं आणि तेच आम्ही प्रेक्षकांसमोर जसं तसं दाखवत आहोत. तर हे जे आम्ही तिथं जे काही केलं ते तुम्ही प्रेक्षक हो, तुम्ही हे सगळं बघा आणि तुम्हीच विचार करा की भ्रष्टाचार कसा केला जातो. ज्या अधिकाऱ्याला 1-2 लाख रुपये पगार असेल, त्यांच्या मिस्टर काय उद्योग करतात तोही खरं तर इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. त्यांच्याही उद्योगांचं खरं तर तपास केला पाहिजे. तर धन्यवाद. आणखी म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर समजा आणखी काय वाटलं तर आम्ही आणखी व्हिडिओ तयार करू. धन्यवाद. हॅलो, कोण बोलताय? साहेब मी पत्रकार तुषार खरात बोलतो. हा नाही, मी आलो होतो इथं, हे बाग दिसली म्हणून बघायला आलो होतो. तुम्ही फोटो वगैरे कशाला काढताय? परवानगी घेतली आहे का तुम्ही? माझी बाग आहे ना ती. हा पण त्याला परवानगी घ्यायला काय, ते काय सार्वजनिक आहे साहेब? हो सार्वजनिक नाही, ती माझी वैयक्तिक मालमत्ता आहे. नाही वैयक्तिक असले तरी त्याच्यात काय ते आंब्याला मोहर लागलेला, आम्ही फोटो वगैरे काढत नाही, नजर लागते आम्हाला, चालत नाही ते मला. ते
नाही नजर कशाला तुम्ही कसं काय फोटो काढले? मी स्वतः फोटो काढत नाही त्याचे, तुम्ही का काढले? फोटो नाही काढले, आम्ही शूटिंग केलंय. नाही मग कशासाठी शूटिंग केले ते नाही चालत ना असं. माझी साहेब- परवानगी घेतली का? मी मालक आहे त्याचा. साहेब माझी मी परवानगी घेतली का तुम्ही? मला फोन नाही. केला का? साहेब आम्ही पत्रकार आहे, पत्रकारांना कोणी असं म्हणत नाही तुम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्य. माझी पर्सनल बाग आहे ती, तुम्ही कशाला फोटो काढायची? मला फोन नाही. करायचा ना तुम्ही. नाही, मी तुम्हाला ओळखतच नाही. इथं तर ते तहसीलदार मॅडमची बाग म्हणून ओळखलं जातं. नाही ती माझी बाग आहे. हा काय तहसील मॅडमची माझी बाग आहे आणि तुम्ही मला फोन करायचा ना गाड्याला विचारून. हा ते तहसीलदार मॅडमचाही फोन आला होता, त्या काय बोलल्या नाही तुम्हाला आम्हाला? ते काय असू दे, माझी बाग आहे, तुम्ही मला काय नाही फोन केला? तहसीलदार मॅडम काय नातेवाईक आहेत का तुमच्या? तुम्हाला काय करायचं? तुम्ही मला सांगा, तुम्ही आमची बाग आहे, मोहर लागलाय तर नजर लागते, आम्ही फोटो नाही काढत, काय नाही करत, तुम्ही कसं काय करू शकता? तसं चुकीचं आहे ना ते. तुम्ही परवानगी नाही नाही, नजर लागते की नाही आम्हाला माहित नाही. आम्ही विज्ञान युगात नुसार, म्हणजे आता हे विज्ञान युग आहे, ह्याच्यात काय अंधश्रद्धा वगैरे अशा काय पाळल्या जातात मला नाही. आम्ही खूप सांभाळतो, छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सांभाळत असतो. बर. नजर लागते लोकांची. पण काय नाव साहेब तुमचं? तुम्ही तिथून असं नाही करायचं, तुम्ही ते डिलीट करा. मला ते योग्य नाही, नाही. नाही. तुम्ही माझी परवानगी नाही घेतली. नाही नाही, डिलीट साहेब माझ्या विरोधात सुप्रीम कोर्टात कोणी केलं तरी मी डिलीट कधी करत नाही. मी काय डिलीट करेन? सुप्रीम कोर्ट वगैरेचा काही संबंध नाही. माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे. तुम्ही पर्सनल प्रॉपर्टी मध्ये कसं काय येऊ शकता तुम्ही परवानगी शिवाय? पर्सनल हे सार्वजनिक ठिकाणी आहे ना, ते काय पर्सनल म्हणजे घरात नाही आलेलो साहेब आम्ही तुमच्या. ऐका, चार भिंतीच्या आत आम्ही आलेलो नाही, हे रस्त्याच्या कडेला आहे आणि जे डोळ्याला दिसतं तिथं वार्तांकन आम्ही करू शकतो. हे आमच्या पत्रकारितेच्या निकषामध्ये बसतं, याच्यात काही चुकीचं काही नाही. हा. ठीक आहे, बिरुडला देते. हो हो आमच्या गाडीला फोन दे. हा बोला सर. चालू असतं. नाही आतमध्ये बागेतून केले. हो हा हा हा. हॅलो. तुम्ही तर बोलता रस्त्यावर केले, माझ्याकडे नाही नाही, रस्त्यावरून गेलो त्यानंतर. नाही नाही, खोटं कुठं बोललो, आतमध्ये आलो ना मी, बोललोय ना मी. पण तुमच्या घरात कुठल्या गेलो नाही. अहो साहेब, हे सार्वजनिक ठिकाण आहे, इथं तुम्ही निसर्ग. सार्वजनिक ठिकाण नाही, माझी वैयक्तिक जागा आहे. अहो सार्वजनिक नाही नाही नाही, वैयक्तिक म्हणजे ते घरात नाही ना, म्हणजे हे आम्ही वार्तांकन करू शकतो असे सगळं. वार्तांकन करू शकता, पण तुम्ही इथं काय आम्ही ट्रेस पासिंग वगैरे केलं नाही आम्ही. नाही. हा तुम्ही मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं ना की कुठल्या करायचं, काय करायचं. तुम्ही परवानगी न घेता कशी काय करू नाही नाही, पण मला हे कळत नाही की साहेब, हे तुम्ही इतकं चांगलं काम केलंय आणि मग तुम्ही एवढं घाबरताय काय? तुम्ही काय थोडीच चोरीमारी केलेत, एवढं कशाला घाबरताय तुम्हाला? प्रश्न ते नाही. मग? नसताना तुम्ही पाहिजे तेवढी शूटिंग करा, फोटो काढा, तरी नाही, नाही. फोन करायची पद्धत असते ना एक. अहो साहेब, पण नाही नाही, उलट मला तर अन्य ठिकाणी गेलो तर लोक आदराने उलट वा वा बोलतात. तुम्ही एवढे मुंबईवरून आलात, आभार मानतात आणि तुम्ही मला दम देताय, हे योग्य नाही. दम नाही. ते दम देताय तुम्ही. परवानगी घेतली का? काय परवानगीची काय गरज आहे मला सांगा? हे बघा, आम्ही सरकारी, ऐका, सरकारी यंत्रणे कुठेही गेलो तरी कुणी पत्रकारांना असं म्हणत नाही तुम्ही परवानगी घेतली. पत्रकारांना कशाला पाहिजे साहेब परवानगी? कसं कळणार? मला कसं कळणार माझ्या बागेत पत्रकार आले ते? तुम्ही मला सांगितलं का, फोन केला का? मला कळलं पाहिजे होतं ना. अहो पण इथं तुम्ही नाव नाही नाही साहेब, इथं कुठेही तुमचं नाव नाही, बोर्ड नाही, तुमचा नंबर नाही. आम्ही इथं आल्यानंतर चौकशी करणार ना. मॅडमचा फोन आला होता. माझ्या घरांना विचारायचं ना तुम्ही. हा? तुम्ही चुकीचं करता ना, हे असं नाही पाहिजे. नाही नाही साहेब, तुम्ही चुकीचं बोलताय आणि असं तुम्ही असं प्रेशर करू शकत नाही ना. आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य आहे साहेब, आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य आहे. एखाद्याने असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे, त्याने आम्हाला फोन करायला पाहिजे, अशी आपण नाही ना अपेक्षा ठेवू शकत. ही लोकशाही आहे. समोरचा माणूस, आता माझ्या डोक्यात जे होतं की बाबा हे आपण वार्तांकन करूया. तुम्ही ऐका, मी तुम्हाला ठीक काय आहे. बोललो, माझा मोहर लागला आम्हाला, आम्ही मोहरला, आम्हाला खूप सांभाळायचं असतं. हम्म. तुम्ही कशा ठीक आहे. काय शिरलाय? ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे, आता मी केलंय शूटिंग, हे टाकतो मी. नाही नाही नाही, मी जाऊ द्या, मी निघतो. तुम्हाला काय करायचं असेल तर करा. आता तुम्हाला जर राग आलाय तर तुम्ही करू शकता. मी काय आम्ही आम्ही काय करणारातले नाही. हा, आम्ही मग? शेतकरी माणसं आहे, आम्हाला खूप मग? जपायचं असते. मग आम्ही खूप जपून मग जपायची हो. राहायची. हम्म. ह्याच्यापुढे तुम्ही कधी पण आलात, तुम्ही मला फोन करा, परवानगी घ्या आणि मग जावा आतमध्ये, काय अडचण नाही. ठीक आहे, आता केलं शूटिंग आता. करत जावा. ठीक आहे, असू द्या. ठीक आहे, घ्या. आपण बघू शकता. मी कॅमेरामॅनना विनंती करतो की हे सगळे बाग दाखवा, हिरवी गार बाग. खरं तर हा दुष्काळी भाग आहे. अतिशय ओसाड असा हा परिसर आहे. या ठिकाणी ही बागा फुलवलेल्या आहेत. आंब्याच्या बागा आहेत, चिकूच्या आहेत, वेगवेगळ्या बागा आहेत. सचिन तुम्ही ह्या साईडला आणि अतिशय माळरानावर ह्या बागा फुलवलेल्या आहेत. आणि हे जे बाग फुलवण्याचं जे काम आहे, हे काम केलेलं आहे बाई माने नावाच्या तहसीलदार आहेत. त्यांनी हे काम केलेलं आहे.
आपण इथं बघू शकता की हे एक शेततळ आहे आणि भारतातील कॅमेरामॅनना मी विनंती करतो की जरा हे शेततळ दाखवा. हे भारतातील पहिलं सिमेंट कॉन्क्रीट मधलं हे शेततळ आहे आणि इथं पाणी दिलं जातं ह्या पिकांना वगैरे अशा पद्धतीचं. काय फोन चालू आहे का? आणा इकडे चालूच असू द्या ते. हॅलो, मी पत्रकार तुषार खरात बोलतो मॅडम. एक मिनिट. हॅलो, बोला की. काय नाही, मी बघायला आलो होतो इथं रस्त्याने, तर हे बाग दिसली म्हणून मी आलो. बर तेच म्हणलं कोणतरी आले ते, म्हटलं कोण आले ते माहिती नाही, म्हटलं बोलण्यात. हो, नाही मी इथं आलो होतो तर हे बघितलं म्हणून मी आतमध्ये आलो. मला माहित नव्हतं कोणाचं आहे ते. हा, ते त्यांनी सांगितलं, तुमचं नाव सांगितलं. ठीक आहे, ठेवू का फोन? फोन चालूच आहे. हां, ठीक आहे. तर बोलणार तुम्ही? हां, तर हे तहसीलदार मॅडम आहेत बाई माने आणि त्यांचे जे मिस्टर आहेत ते इथलं नियोजन करत असतात. तर आपण हे बाग आपण फिरून बघूया, तुम्हाला मी दाखवतो. आणि त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीने ही बाग फुलवलेली आहे तर मानच्या त्या तहसीलदार असताना याच्या पण माहिती देणार आहोत. धन्यवाद. कारण नाही शेत पाणी खातं तुमच्याकडे आणि हे आपलं ज्या बाईमाने त्यांचंच ना हे तहसीलदार मॅडम? अच्छा, बरं. तर मॅडम कधी येतात इकडं? मॅडम नसतात कधी, मॅडम त्यांचा काय परिचय नाही होत. मग साहेब येते तर देऊन जाते. काय कोण पगार साहेब? पाणी त्यांचं मालक. अच्छा, मॅडमचे मालक होय. ते काय करतात? येतात पगार पाणी, आठवड्याला बाजार खर्चाला देऊन जाते. किती पगार आहे तुम्हाला? किती सांगितलं तुम्ही? 400 काय? 400-450 पडते आम्हाला दिवसाला, म्हणजे 12-13 हजार. बर. जोडीला. हो जोडी. बर. आणि ते काय काय येत आहे? काय काय? आंबा, सीताफळ, डाळिंब एवढं. बर. अच्छा, बर. तुम्ही काम काय करता? पाणी सोडणं ही बर. खतं पाणी औषध. म्हणजे किती एकर आहे हो सगळं? ते काय माहित नाही आपल्याला. अच्छा, बर. इथं एक शेततळ आहे आणि तिकडे एक आहे ना? हा तिकडे ते कॉन्क्रीट ते कसलं? नाही थांबा, तुम्ही मध्ये काय बोलणार? ते त्याच्यात पाणी आहे का? नाही पाणी. बर. पण ते काय पूर्ण कॉन्क्रीट मधलं आहे का? ती काय माहित नाही, म्हणजे दिसतंय आतून पूर्ण कॉन्क्रीट जाते. होय ना. आणि हे कागद. हे कागदातलं आहे. बर. मग आता ह्याला पाणी कुठून आणता तुम्ही? कशाला? ह्या बागेला टँकर. टँकर कुठून परवडतं कसं? मसवडवरून आणून लावते आम्ही. बर. आणि विहीर वगैरे काय नाही? बोर विहीर आहे खाली वाड्याकडेला, पण पाणी नाही त्याला. पाणीच नाही होय. काय नाही पाणी. मग हे म्हणजे ह्याच्यात जे हे आहे ते सगळं तुम्ही हे जे शेततळ्यातलं पाणी जे आहे बरं का वैभव, हे जे शेततळ्यातलं जे पाणी आहे, तुमचं नाव काय असेल? बिरा. तर मग हे पाणी कसं टँकर मधून आणलेलं आहे का? नाही, जेव्हा पावसाळ्या टायमाला ते विहिरीतलं पाणी ह्याच्यात टाकले. ते हे साठवून ठेवलंय? हो, साठवा केला. बर. पण मॅडमचं लय लक्ष ना, म्हणजे चांगलं शेती करतात ते, का नाही? मॅडम त्यांचं मालक येते. मालक येतात. हा, परिचय नाही. मालक काय जॉब करतात? ते काय माहित नाही आपल्याला, एवढं कशाला आमच्या कामाची मतलब आम्हाला फक्त. बर. बर. कुठलं बागेत काय काय आहे? आंबा आहे, बर. इकडे सीताफळ आहे, बर. डाळिंब आहे. एक मिनिट. आंबा, सीताफळ, पेरू आहे तिथं, डाळिंब, पेरू, आणखीन एवढंच आहे. आणि जनावर काय? जनावर खिलार गाय आहे ते. किती आहेत? 5-6 असते. खिलार गाय 5-6. बर. अजून? ती आंब्यासाठी हा. औषध स्लरी करायसाठी असते, गोमूत्र ही त्यासाठी काय. अच्छा, बर. म्हणजे ते खत वगैरे जे काय जीवामृत बनवायचं. जीवामृत, ऑर्गॅनिक खतं सगळी ते आहे. त्याचे हे आहेत का काय प्लांट आहेत? हा. बर. त्याच्यानंतर काय असं बाकी कोंबड्या बिंबड्या? कोंबड्या आहेत 10-12 कोंबड्या. कोंबड्या आणखीन काय एवढंच आहे, बाकी काय नाही. बर. बदकं बितकं काय?
बदक नाही 2-3 असते काय बदक काय नाही. बर 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 ठीक आहे ठीक आहे. चालेल मग आम्हाला बघता येईल का आतमध्ये? हं? बघता येईल का? बघाय बघायला काय हां चालेल. हो पुढं तुम्ही आम्ही आलोच मागणं लगेच 15-20 मिनिटात. तिकडनं गेटवर नाही येऊ का इथनंच येऊ? बरं गेटवर नाही चालेल. ठीक आहे शूटिंग चालू होता का कॅमेरा? तिकडं कुठून जायचं? तर प्रेक्षक हो आपण बघू शकता ही विहीर आहे आणि तहसीलदार मॅडमनी इथल्या ह्याच्यासाठी विहिरीचं काम केलं होतं. पण तुम्ही काय म्हणला विहिरीला पाणी नसतं का नेहमी? अच्छा उचलून टाकलंय. डबरा म्हणजे काय ओढा आहे का? मग विहिरीसारखं डबरं काढलं एवढं कमर एवढं असेल एवढं. ओके पाणी आलेलं बर साठवा होते बर त्याच्यातून ह्याच्यात टाकून बर त्याच्यातून शेतकऱ्यात नाही तर मग प्लॉटला. बर आज जाता येईल आपल्याला? बोला पाहिलं हे कुठले कोंबड्या चावणार नाही तर टर्की मध्ये काय टर्की जातीचे कोंबडे. अच्छा हे कोंबडे आहेत. त्याच्यानंतर इकडं काय राजहंस म्हणजे बदक बगळा बदक नाही बगळा. गाईची यांची मैत्री झाली चांगली. हा काय नसतं. हा. हे व्यवस्थित दाखवा की. गाई दिसत ना अर्धी दिसते पूर्ण व्यवस्थित दाखवा. तर प्रेक्षक हो आपण बघू शकता की तहसीलदार मॅडम यांनी हे इथं हा गाईचा गोठा बनवलेला आहे. इथं गायी आहेत देशी गायी खिलार जातीच्या गायी आहेत. आणि ही खिलार जातीची गाय आहे. अशा इथं किती 10-15 गाय आहेत का? 10-12 आहेत साधारण गायी. कालवडी आहेत काही आणि काही पक्षी वेगवेगळे पाळलेले आहेत. राजहंस म्हणजे बगळे आहेत बदक आहेत इथं समोर बदक आहेत. त्याच्यानंतर तो काय मोर आहे वाटतं का काय मोरासारखा पिसारा फुलवतोय तो प्राणी पक्षी सॉरी तो मोरासारखा पिसारा फुलवलाय. काय आहे ते? टर्की. अच्छा टर्की नावाचा पक्षी आहे. मोरासारखा फिरतोय. तर आपण बघू शकता की अशा पद्धतीचं ह्या सुंदर अशा बगीच्यामध्ये म्हणजे इथं फळझाडांचे बागा आहेत मोठे आणि त्याच्यामध्ये हे एक जनावरांचा गोठा आहे. ती काय तर कुट्टी मशीन आहे काय जनावरांना खाऊ घालण्यासाठी. तर हे तहसीलदार बाई माने ज्या आता खटावच्या तहसीलदार आहेत यापूर्वी त्या मान तालुक्याच्या तहसीलदार होत्या. त्यांनी आणि त्यांच्या पतींनी हे काम केलेलं आहे. आणखी काय पुढे दाखवण्यासारखं? हा कुठं आहेत चला कबूतर दाखव. कुठं आहेत कबूतर? अच्छा ते शांत बसले दिसत नाहीत. कुत्र्याचं पिल्लू बघा कुत्र्याचं पिल्लू पाळलंय. हा खोंड आहे का? बर हा बघा हा दाखवा खोंड. इकडं कबूतर बघा. चला तिकडं खाली काय आहेत त्या बागा तिकडं हे मोठी झाडं दिसत आहेत ते तीस. अच्छा हे कबूतर पाळलेत. कबूतर जरा दाखव. कबूतर किती आहेत कबूतर?
आहेत 10-12. बर. इथे लिंबूची बाग आहे. बर. आपण हे बघा की हे अतिशय खडकाळ भाग आहे बरं का. तर या खडकाळ भागामध्ये माती भरलेली आहे आणि माती भरून ही जमीन विकसित केलेली आहे. याच्यामध्ये आता हे बघा आंब्याला मोहर आलेला आहे. म्हणजे हा एक चमत्कारच आहे की असल्या दगडाच्या भागामध्ये दगडाळ मुरमाड या भागामध्ये अशा पद्धतीच्या जमीन फुलवलेली आहे. आणि खरं तर आम्ही इथं गुपचूप आलोय. मॅडमचा कसा भ्रष्टाचार आहे तहसीलदार मॅडमचा तो आम्ही सांगणार आहे. त्यांच्या कोणाच्या लक्षात आलेलं नाही आहे इथल्या कर्मचाऱ्यांच्या. तर ते कर्मचारी आम्हाला माहिती दाखवत आहेत. तहसीलदार मॅडमचाही अचानक फोन आला होता आता तुम्ही ऐकलं असेल कदाचित. तर तुम्ही कोण आहात वगैरे त्यांनी विचारलं. मी नाव सांगितलं माझं. इथं मधमाशाचं पोळं मोठं हे आलेलं आहे. इथं खालून दाखवा, खाली बसून दाखवा जरा. मधमाशाचं पोळं चावतं बरं का ते मध. म्हणजे त्याला जर शंका आली ना हे आपल्याला काहीतरी. आग्या मोह म्हणजे मधमाशाचं मोठं पोळं या ठिकाणी आहे. व्यवस्थित दाखवा ना, घाई करू नका, दाखवा. तर हे मधाचं पोळं आहे आणि मधाचं पोळं हे परागीकरणाचं फार मोठं काम करतात. म्हणजे जे काही फुलं लागलेले असतात त्यातील रस घेतात आणि ते इथं आणून त्याचं मध बनवण्याचं काम करत असतात. तर हे खरं तर हे जे ह्याला मोह बोललं जातं ह्या भागामध्ये. हे जे मधमाशाचं पोळं हे शेतकऱ्यांचा खरं तर मित्र असतो. म्हणजे ज्यावेळी ते एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे जातात त्यातून परागीभवन होतं आणि उत्पन्न साधारण 30% वाढतं. तर हे तहसीलदार मॅडम बाई माने आणि त्यांचे पती यांनी चांगल्या प्रकारे ही जमीन विकसित केलेली आहे. साधारण 50 एकर जमीन इथं आहे. इथं 2 शेततळे आहेत. मी तुम्हाला दाखवलं 2 वेगवेगळे शेततळे आहेत. एक मातीचं शेततळ आहे. दुसरं शेततळ जे आहे ते सिमेंटचं शेततळ आहे. भारतातील पहिलं सिमेंटचं कदाचित हे शेततळ असेल. आणि या ठिकाणी हा भाग त्यांनी विकसित केलेला आहे. आपण बघू शकता की हे कशा पद्धतीचे आंब्याची झाडं आहेत. आपण इथं पुढं आणखी बघू त्यांनी काय काय प्रयोग केलेले आहेत. कांबळे साहेब, हो कांबळे, तुमचं नाव कांबळे ना. या, काय आहे अजून, काय काय केलं, हे काय आहे इथं, काय स्लरीची टाकी. ह्या स्लरी आहेत. म्हणजे इथं ऑर्गॅनिक खतं तयार केले जातात. अच्छा, केलं जातं. एक मिनिट, एकच मिनिट. हे दाखवा जरा. हे स्लरी तयार केलेले आहेत. बर, गाईच्या गोमूत्रापासून बनवलं जातं. बर, काय काय बनवलं जातं? स्लरी. एक मिनिट, माईक लावतो इथं, तुमच्या माझ्या आवाज येईल. हा, स्लरी, शेण, गुळ ही टाकून स्लरी खत पाणी केलं जातं. आणि हे तुम्ही स्वतः करता? हो, आम्ही स्वतः करतो. तुम्हाला शिकवलंय का? हो. बर, कुठल्या प्रकारचे तुम्ही, म्हणजे जीवामृत एक करत असाल? जीवामृत करतो, स्लरी बनवतो. बर, हो. अच्छा, ठीक आहे. अजून इकडे या, इकडं कॅमेरामन. इकडं सागाची वगैरे झाड आहेत. इकडं हे दाखवा जरा. सागाची झाडं, पलीकडं बांबू. हे लाईट चालूच कशी आहे? वीज मंडळ सरकारी आहे ना? हो. मग लाईट जाते ना त्याच्यासाठी, औषध सोडताना. बर, मग बघायसाठी बघण्यासाठी फक्त एवढी मग ते वाया जाते की हो? शासनाचं नुकसान नाही का होत? बंद करतो आम्ही. आता बंद काय, दिवस असं चालूच आहे की? आता मग लाईट गेली होती. बर, आता बंद करायची. बर, या. आणखीन गाई वगैरे कुठं आहेत? गाय आपली गोठ्यात आहे.
बर. अच्छा अच्छा, इकडे कुठली सीताफळाची बाग आहे? किती रोप आहेत सीताफळीचे? काय सांगू शकत नाही. हा हा बर. जायचं का तुम्ही? नाही, इथून दिसतंय ना. हे आपण बघू शकता प्रेक्षक हो, की हे सीताफळाचे सुद्धा इथं लागवड केलेली आहे. आणि हा सगळं इथं माती भरून, आता इथं आपण बघू शकता हा ओरिजिनल भाग आहे. मी कॅमेरामॅनना विनंती करतोय खाली दाखवा, की हा खडकाळ मुरमाड ही जमीन आहे. ही ओरिजिनल जमीन ही अशा प्रकारची खडकाळ आणि मुरमाड आहे, परंतु त्याच्यामध्ये माती भरलेली आहे. म्हणजे तलाव्यातून बाहेरून आणलेली माती ही म्हणजे अगदी कमरेभर असेल, गुडघाभर असेल अशा उंचीची माती भरून, जे उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर जिथे आंबे लावलेले आहेत, तर या परिसरामध्ये माती भरलेली आहे आणि त्याच्यामुळं इतकं चांगलं हे झाडं उगवून आलेले आहेत. खरं तर मुरमाड वगैरे ह्या भागात सीताफळ असेल किंवा कुठलीही फळझाडं हे येतात उगवून. या ठिकाणी हे आवळ्याची झाड आहेत. हे आंबट चिंच आहे, आंबट चिंच. त्यानंतर हे आवळ्याचं झाड, पुढचं ही सुद्धा चिंच आहे ना. ही गावठी आहे की आपलं? गावठी आहे, चिंच आहे. गाई कुठं आहेत? तिकडं पुढं आहे का? बर. हे कशाचं झाड आहे? काजूचं. अच्छा, काजूचं सुद्धा झाड आहे. हे सागाची काहीतरी होती अशी. नाही, हे सागाचं नाही, हे वेगळंच आहे. ही जंगली काय तर आहे, कसली काय. बर. ते जरा झाड रोडच्याकडे लावत नाहीत का? हा बर. तर हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेली आहेत. ज्याच्याकडे बापाचा पैसा असतो ना, तो माणूस असा घाबरतो. ज्याचा कष्टाचा असतो तो काही घाबरत नाही, हे का नाही? आता तुमच्यासारखा, आता तुम्ही का नाही, तुम्हाला काय फरक पडणार? आमचं काय, आम्ही काय. हा नाही, जरी तुमच्या